नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। बघा, सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे। म्हणजे जे आपले काही मित्रमैत्रिणी आहे की जे काही एक वर्षानंतर जे काही एज बार होणार होते, बरोबर, एक वर्षानंतर जे काही आपले मित्रमैत्रिणी आहे जे एज बार होणार होते, परंतु त्यांचा जो काही अभ्यास आहे तो खूप चांगला आहे, परंतु फक्त काही एका वर्षाने किंवा ते एज बार होणार आहे म्हणून त्या पोस्टला किंवा त्या पदाला ते हुकत होते किंवा त्या पदाला ते क्वालिफाय होत नव्हते। तर त्याच्यासाठी नुकतीच राज्य शासनाने आणि एमपीएससी दोघांनी एक शिथिलता जारी केलेली आहे, ती म्हणजे 1 वर्षाची शिथिलता। बरोबर, समजा आता एखाद्याचं जे वय आहे ते 38 आहे, तो त्यावेळेस तो एज बार होत असेल, बरोबर, आणि आता त्याचं वय 39 झालेलं आहे, परंतु त्याचं वय 1 वर्षाची शिथिलता म्हणजे ते 38च राहणार आहे ही परीक्षा देईपर्यंत, बरोबर। तर अशा काही मित्रमैत्रिणींना आपल्या जो काही आहे तो दिलासा मिळालेला आहे। आणि त्यासोबतच अजून एक आनंदाची बातमी म्हणजे आपल्या सर्वांची जी काही एक्झाम आहे जी 5 जानेवारी रोजी होणार होती, 5 जानेवारी 2025 या रोजी ग्रुप बी ची प्री एक्झाम होणार होती, ती एक्झाम मात्र आयोगाने पुढे ढकलून, कारण फॉर्म भरण्यासाठी जे कोणी वयवाढी संबंधात जे कोणी लोक विद्यार्थी आहेत त्यांना फॉर्म भरण्याची मुदत देण्यासाठी आयोगाने ती जी डेट आहे ती 2 फेब्रुवारी अशी केलेली आहे। म्हणजे ग्रुप बी ची जी काही परीक्षा आहे कंबाईन प्री ती 2 फेब्रुवारीला होईल आणि ग्रुप सी ची ती परीक्षा आहे ती मात्र खूप जास्त वेळानंतर, ती म्हणजे 4 मे या दिवशी होणार आहे। तर आता जी काही 2 फेब्रुवारीची जी काही एक्झाम आहे, ज्यांचा वयवाढीचा मुद्दा होता तो तर सॉल्व्ह झालेला आहे, परंतु जे का आपल्यासारखे सर्वसामान्य विद्यार्थी आहेत त्यांनी मात्र या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायला हवा। तो म्हणजे कसं, आता आपण इथे गणिताचे लेक्चर घेतो म्हणून मी गणितापुरतं सांगेल की तुम्हाला सर्वांना माहित आहे की साधारणतः 20 प्रश्न हे गणित आणि बुद्धिमत्तेवर विचारले जातील, बरोबर। मग ज्यांची कोणाची प्रॅक्टिस ही थोडीशी स्टॉप झाली असेल किंवा प्रॅक्टिस कमी पडली असेल, 5 जानेवारी खूप लवकर आल्यामुळे त्यांची प्रॅक्टिस झाली नसेल, तर त्यांना सुद्धा ही प्रॅक्टिस करण्याची एक सुवर्ण संधी आहे असं म्हणता येईल। सोबतच बाकीच्या कोणत्याही विषयांची रिव्हिजन जी काही आहे ती झाली नसेल तर ती सुद्धा वारंवार करण्याची तुम्हाला ही एक चांगली संधी आहे, त्याचा तुम्ही अवश्य आवर्जून लाभ घ्या असं मला वाटतं। फक्त 31 डिसेंबर असेल, 25 डिसेंबर असेल किंवा न्यू इयर असेल, संक्रांत वगैरे असेल, यामध्ये आपला टाइम स्पेंड करू नका, कारण त्याचा पूर्णपणे सदुपयोग करून आपल्या 2 फेब्रुवारीच्या एक्झामवर तुम्ही टार्गेट करा की जेणेकरून आपली जी काही परीक्षा आहे ती पास होऊ आणि त्यानंतर मग आपण सर्व सणवार करण्यासाठी सज्ज होऊ। त्यासोबतच वयवाढीचा जो काही मुद्दा आहे तो आपल्या युट्यूब चॅनलवर याआधीच सरांनी प्रकाशित केलेला आहे, प्रदर्शित केलेला आहे, तो तुम्ही आवर्जून बघून घ्या। ज्यांचा कोणी वयवाढीचा मुद्दा असेल तो तिथे क्लिअर होऊन जाईल। तर आता सर्वांना समजलं असेल की आपली ग्रुप बी ची एक्झाम आहे ती 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे। आता आपण आपली जी काही सिरीज आहे ती चालू केलेली आहे की ग्रुप बी चे जेवढे काही एक्झाम्स झालेले आहेत त्यांच्यामधले असणारे गणित आणि बुद्धिमत्तेचं एक्सप्लेनेशन आपण बघत आहोत। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे एक्सप्लेनेशन बघितलं ते 2020 या परीक्षेबद्दल होतं। आजच्या व्हिडिओमध्ये जे एक्सप्लेनेशन असेल ते 2019 मध्ये जी परीक्षा झाली होती ग्रुप बी कंबाईन, तर त्याविषयीचं जे काही एक्सप्लेनेशन आहे ते आपण बघूया। तर बघा, आता सर्वांनी इकडे लक्ष द्या। बघा काय आहे, महाराष्ट्र दुय्यम सेवा गट व अराजपत्रित पूर्व परीक्षा कधीची आहे आपण एक्सप्लेनेशन घेत आहोत। 2019 ती जी परीक्षा आहे ती 24 मार्च 2019 रोजी पार पडलेली आहे। त्या एक्झाम मध्ये 15 मार्काचं गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही प्रश्न होते, ते एक्झाम्पल सोडवण्याचा आपण आता प्रयत्न करूया। बघा, ते जे एक्झाम्पल्स आहेत ते 86व्या प्रश्नापासून इथे सुरुवात केलेली आहे आयोगाने। बघा बघा इकडे लक्ष द्या। आता सर्वांना क्वेश्चन दिसत असेल। आता बघा 86व्या प्रश्नापासून गणित आणि बुद्धिमत्तेचं एक्सप्लेनेशन आपण आज बघणार आहोत। पहिला प्रश्न जो काही दिशेवर आधारित आहे, बघा काय आहे तो प्रश्न। राम आणि श्याम दोघेही ए बिंदूपासून एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालत आहे। एकमेकांच्या विरुद्ध म्हणजे जर राम उजव्या बाजूला जात असेल तर श्याम डाव्या बाजूला जात आहे। ए बिंदूपासून राम 3 मीटर व श्याम 4 मीटर चालले, त्यानंतर राम डावीकडे वळून 4 मीटर चालला आणि श्याम सुद्धा डावीकडे वळून 5 मीटर चालला असता आता त्यांच्यामधील अंतर आपल्याला विचारलेलं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही दिशेचं आहे एक्झाम्पल्स, आपल्याला नेहमी दिशेवर आधारित जे काही एक्झाम्पल्स असतात त्यामध्ये 99% प्रश्न हे पायथागोरस प्रमेयावर आधारित असतात, हे लक्षात घ्या। त्यामुळे दिशेवर आधारित प्रश्न सोडवत असताना पायथागोरसचा सिद्धांत आणि तो जो ट्रँगल्स आहे, राईट अँगल ट्रँगल, तो तुम्हाला काढणे तिथे जमले पाहिजे की जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न आहेत ते सोडवता येतील। बघा आता आपण हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया। बघा, राम आणि श्याम दोघे ए बिंदू पासून, आता बिंदू एकच आहे, बघा इथे जागा आहे आपल्याला, ए बिंदू, हा ए बिंदू आहे। राम व श्याम दोघे ए बिंदू पासून एकमेकांच्या विरुद्ध दिशेने, मग असं आपण समजू की इकडच्या दिशेने जात आहे तो आहे श्याम
आलं लक्षात? इकडच्या दिशेने जो जात आहे तो श्याम, मी जो ब्ल्यू कलरने दाखवला आहे, आणि रामसाठी मी कलर चेंज करतो, तो असे इकडच्या साईडला तो आहे राम. बघा दोघेही विरुद्ध दिशेने जात आहेत, त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं. विरुद्ध दिशेने चालले आहेत. ए बिंदू पासून राम किती मीटर जात आहे? 3 मीटर, आणि श्याम 4 मीटर जात आहे. आता श्याम 4 मीटर जात आहे आणि राम 3 मीटरचा प्रवास करत आहे. बघा श्याम जो आहे तो 4 मीटर जात आहे, आणि जो काही राम आहे तो 3 मीटर, म्हणजे त्याची जी रेष आहे ती याच्यापेक्षा छोटी असेल. राम 3 मीटर व श्याम 4 मीटर चालले. त्यानंतर राम डावीकडे वळून 4 मीटर चालला. आता बघा राम या बाजूने जात असताना त्याची डावी बाजू ही खाली येईल, म्हणजे दक्षिणेकडे येईल. डावीकडे वळून तो किती मीटर जात आहे? 4 मीटर. बघा आता राम डावीकडे वळून 4 मीटरचा प्रवास करतोय, बरोबर. त्यासोबतच श्याम सुद्धा डावीकडे वळून 5 मीटर चाललेला आहे. आता बघा श्याम सुद्धा डावीकडे वळून 5 मीटर. आता श्याम या साईडने जात असताना त्याची जी डावी बाजू असेल ती उत्तरेकडे किंवा वरच्या बाजूला येईल, तर तो डावीकडे किती जात आहे? 5 मीटर. बघा आपण डावीकडची जी लाईन आहे ती 5 मीटरची ड्रॉ केलेली आहे. आता बघा आता त्यांनी काय सांगितलं, आता पुढे त्यांचं डिस्टन्स संपलेलं आहे. आता त्यांच्यामधील अंतर किती? बरोबर. आता आपल्याला या दोघांमधलं जे काय आहे डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे, म्हणजे ह्या पॉइंट पासून तर या पॉइंट पासून पर्यंत अंतर हे नेहमी सरळ रेषेत मोजलं जातं. भरपूर काही आपले विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी आहेत, त्यांनी असं कृपया करू नका की या सर्वांची बेरीज म्हणजे अंतर. हे नसतं. अंतर हे नेहमी सरळ रेषेत असतं. त्यामुळे हे लक्षात घ्या की ही जी सरळ रेषा आहे बघा, हे तुम्हाला अंतर विचारलं आहे. जे मी डॉटेड लाईन्स ने दर्शवलेलं आहे ते तुम्हाला अंतर सरळ रेषेत विचारलं आहे. बघा आता सर्वांना माहित असेल पायथागोरसचा प्रमेय, ते असं सांगतं की कर्णाचा वर्ग इज इक्वल टू बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग. मग कर्ण काय असतो? हायपोटेनस, किंवा जी काही 90 अंशाचा जो कोन असतो त्याच्या विरुद्ध बाजूची तिरकी बाजू, बरोबर. म्हणजे ही तिरकी बाजू आहे. आता आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल तिथे ड्रॉ करायचा आहे. बघा तो अशा प्रकारे मी ड्रॉ करतो, आणि अशा प्रकारे बघा ही झाली 90 डिग्री. आता बघा अशा पद्धतीचा आपला जो काय आहे तो ट्रायंगल निर्माण झालेला आहे. आपल्याला या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंतचे जे डिस्टन्स आहे ते काढायचं आहे. मग आपल्याला काय सांगितलं आहे की हा जो तिरकी रेष असते त्याला कर्ण म्हणत असतो. कर्णाचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग. मग आता बाजूचा वर्ग म्हणजे ही बाजू 5 आहे, तर ही बाजू किती असेल? 4. म्हणजे ही पूर्ण बाजू 5 आणि 4, बघा ही 4 आहे, तर ही पूर्ण बाजू किती झाली? 9. आलं लक्षात? कारण 5 आणि 4 ही 9. बघा इथे 5 आहे, इथे 4 आहे, 9. आणि ही बाजू बघा ही 4 आहे, ही 3 आहे, 4 आणि 3 7. म्हणजे ही जी खालची बाजू आहे ती सुद्धा 7 झालेली आहे. आपल्याला बाजू मिळालेल्या आहेत. ही बाजू आहे 7 आणि ही बाजू आहे 9. मग काय करायला लावलं आपलं? बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग. 9चा वर्ग अधिक 7चा वर्ग. बघा करून घेऊया आपण. 9चा वर्ग अधिक 7चा वर्ग. 9 9 81 अधिक 7 7 49. बघा 9 1 10, 8 4 12 आणि 13. आपले जे काय आन्सर आहे ते 130. परंतु ते काय आहे? कर्णाचा वर्ग. बघा कर्ण म्हणजे काय की 130 हा कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे असं त्यांनी सांगितलं आहे. परंतु आता तुम्हाला सर्वांना माहित असेल, बघा आता आपलं जे फायनल आन्सर आलेलं आहे ते 130. 130 हा कशाचा वर्ग आहे हे ज्यावेळेस आपल्याला समजेल त्यावेळेस आपला आन्सर येईल. बघा आता 130 तुम्हाला सर्वांना माहित असेल की 11चा वर्ग, बरोबर. 11चा वर्ग किती आहे? 121 आहे. 12चा वर्ग तो किती आहे? 144 आहे, बरोबर. म्हणजे 130 हा कशाचाच वर्ग नाही, हे कॉमन सेन्स आहे. म्हणून इकडे आहे 121, इकडे आहे 144. म्हणजे जी कोणती आपली संख्या असेल ती 11 आणि 12च्या मधली जी कोणती संख्या असेल त्या संख्येचा वर्ग काय आहे? 130. मग आता आपण ऑप्शन मध्ये जाऊया. इथे काय आहे? 19.5 तो तर नसेल, 10 पण नाही, 16 पण नाही. आपल्याला संख्या कशातली बघायची? 11 आणि 12 मधली. तर बघा इथे ही संख्या आहे चौथ्या ऑप्शन मध्ये. काय आहे चौथा ऑप्शन? 11.40 मीटर. तर हेच तुमचं उत्तर आहे, बरोबर. 11.40 मीटर त्यांचा आन्सर आहे. आता एक्झाम मध्ये हे नका काढत बसू की 11.40चा वर्ग 130 येईल की नाही, परंतु हेच त्याचा आन्सर आहे, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? आता जाऊया आपण पुढे. सर्वांच्या गणित लक्षात आलेलं असेल. बघा भूमितीवर आधारित गणित आहे. एक पूर्ण स्क्वेअर आहे, त्यामध्ये एक सर्कल आहे आणि या ठिकाणी एक आयत दिलेला आहे तुम्हाला, बरोबर. तर त्यांनी असं सांगितलं आहे वरील आकृतीत कोपऱ्यातील आयताचे मापन 4 सेंटीमीटर व 8 सेंटीमीटर आहे. बघा आता 4 सेंटीमीटर एक साधी गोष्ट आहे. जी सर्वात मोठी बाजू असेल ती आहे 8 आणि जी सर्वात छोटी असेल ती असेल
4 सेंटीमीटर आहे. तर वर्तुळाची सेंटीमीटर मध्ये त्रिज्या दर्शवणारा तुम्हाला पर्याय निवडायचा आहे किंवा वर्तुळाची तुम्हाला त्रिज्या काढायची आहे, बरोबर, रेडियस. आता हा जो वर्तुळ आहे याची त्रिज्या बघा, याचा सेंटर पॉइंट हा असेल मित्रांनो. बघा ही झाली याची रेडियस, बरोबर, ही पण याची रेडियस असते. वर्तुळाच्या शेवटच्या कडेपासून ते सेंटर पर्यंतचं जे काय माप असतं ती काय असते, वर्तुळाची रेडियस असते, बरोबर. आता बघूया आपण रेडियसचं माप काढायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला भरपूर काय वाटेल की याच्यामध्ये वेगवेगळा फॉर्म्युला असेल, आयताचं क्षेत्रफळ काढून घ्या किंवा मग वर्तुळाचं क्षेत्रफळ असेल का की त्रिज्या असेल, असं काही गोष्ट करायची नाही. पहिल्यांदा हे लक्षात घ्या की याच्यामध्ये एक साधी गोष्ट आहे किंवा कॉमन सेन्सची गोष्ट आहे, ती बघा कशी आपण सोडवूया. आता बघा तुम्हाला सर्वांना माहित असेल ही 8ची रेष असेल, म्हणजे ही बघा ही रेष अशी इथं खाली येते, बरोबर, म्हणजे एवढं डिस्टन्स किती आहे 8. आता एवढंच डिस्टन्स 8 आहे, आपल्याला एवढं डिस्टन्स काढायचं आहे, एवढं डिस्टन्स 8 आहे, म्हणजे पर्यायामध्ये जा, पर्यायामध्ये इथं ऑप्शन आहे 8, हा इथं आन्सर येऊ शकणार नाही, बरोबर, हे आन्सर येऊ शकणार नाही. म्हणजे आपली जी उत्तराचा जो काही रेशो आहे तो 75% निर्माण झालेला आहे. बघा आता हे 8 आहे, सेम एवढंच याच्या दुप्पट आहे ते 8 असेल, बरोबर, म्हणजे बघा इथे ते पण 8, म्हणजे 8 आणि 8 किती झाले, हे 16 झाले, बरोबर. इथपर्यंतचं अंतर किती झालं, 16. तरी सुद्धा इथे राहिलेला आहे तो भाग जो आहे तो राहिलेला आहे, म्हणजे 16 आन्सर येईल का, तर नाही, 16 सुद्धा आन्सर येणार नाही. त्यानंतर एवढाच भाग बघा, इथून एवढं गेल्यानंतर तो याच्या बाहेर जातो आहे, बाहेर पण इथे 8 सेंटीमीटर, म्हणजे हे 16, तर इथे किती झालं, हे 24, बरोबर. म्हणजे आता मला सांगा 24 डिस्टन्स येईल, परंतु ते सेंटर पासून जास्त मीटरला जात आहे, म्हणून 24 पण आन्सर येईल का, नाही. तर 24च्या अलीकडे कोणती संख्या आहे, 20. तरी वर्तुळाचं जी काही त्रिज्या आहे ती काय येईल, 20 सेंटीमीटर. हे लक्षात घ्या, अतिशय साधी गोष्ट आहे. फक्त एवढं लक्षात घ्या, एवढं सेंटीमीटर जर 8 असेल तर एवढं 8 आहे, हे पण 8 आहे, 8 आणि 8 16, म्हणजे इथपर्यंत तर अजून सेंटर येत नाही, म्हणून 16 आणि 8 तर पहिल्यांदा निघून जातात. हा तर फक्त 24 आणि 20 यांच्यामध्येच, म्हणून 8 आहे, 8 आहे, आणि इथे परत एकदा जर 8 मिळाला तर तो सेंटरच्या पुढे जातो. तो जो काही पॉइंट आहे किंवा ती जी काही रेषा आहे ती सेंटरच्या पुढे जाते, परंतु आपल्याला सेंटर पासूनच माप पाहिजे, म्हणून 24 सुद्धा येणार नाही, तर उरलं काय फक्त 20 सेंटीमीटर, बरोबर. हे लक्षात घ्या. एक गणित होतं, ते भूमितीचे प्रश्न कधी कधी आयोग विचारत नाही, परंतु विचारण्याची जी शक्यता आहे ती 1 ते 1.5% आहे. त्यामुळे तुम्हाला जर वेळ असेल तर त्या ठिकाणी तर तुम्ही सोडवा, नाही वेळ तर नाही सोडवलं तरी चालेल. बाकीचे प्रश्न आहेत तिथे पण आपण मार्क्स कव्हर करू शकतो. बघा हे आता एक्झाम्पल सोडूया आपण. हे जे काय आहे स्टॅटिस्टिक्स, सिटिंग अरेंजमेंट वगैरे, तर्कवितर्क, अशा वेगवेगळ्या ऑप्शन्स मधले किंवा वेगवेगळ्या घटकांमधले गणित असतात. आता याच्यामध्ये काय सांगितलं आहे बघा, PQRSTUV हे 7 प्राध्यापक, बरोबर, हे 7 प्राध्यापक आहे. प्रत्येक जण काय भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इंग्रजी, गणित, अर्थशास्त्र, भूगोल यांपैकी परंतु वेगवेगळे विषय शिकवतात. तथापि याच क्रमाने शिकवतील असे नाही. ओके, प्रत्येक जण सोमवार ते रविवार पर्यंत एका दिवशी शिकवतात, परंतु याच क्रमाने शिकवतात असे नाही. आर हा शुक्रवारी जीवशास्त्र शिकवतो, जो प्राध्यापक भौतिकशास्त्र हा विषय शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी क्यू हा गणित शिकवतो, व्ही हा रविवारी शिकवतो परंतु रसायनशास्त्र किंवा इंग्रजी शिकवत नाही, यू ज्या दिवशी शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी एस अर्थशास्त्र शिकवतो, पी हा मंगळवारी भूगोल शिकवतो, टी हा इंग्रजी शिकवत नाही, तर टी हा कोणता विषय शिकवतो. आता बघा तिथे मी तुम्हाला, इथे माझं काम आहे की तुम्हाला पूर्ण प्रश्न वाचून देणं, परंतु तिथे एक्झाम मध्ये गेल्यानंतर एवढा प्रश्न वाचण्याच्या आधी पहिल्यांदा हे तिथे बघायचं की आपल्याला प्रश्न नेमका कोणता विचारलेला आहे. तर प्रश्न कशावर विचारलेला आहे का टी हा कोणता विषय शिकवतो. काय प्रश्न विचारलेला आहे आपल्याला की टी हा जो व्यक्ती आहे तो कोणता विषय शिकवतो, आपल्याला हा प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला हे जे काय आहे सोमवार ते रविवार पर्यंत ते वेगवेगळे विषय शिकवतात, कोणत्या वारी शिकवतो काय ह्याच्याशी काहीच घेणं नाही. आपल्याला फक्त बघायचं आहे पी ते व्ही पर्यंतचे जे काही लोक आहेत ते लोक आणि त्यांचे शिकवणारे विषय, याचा जरी आपल्याला जो काही डाटा आहे किंवा जो काही चार्ट आहे तो आपल्याला जमला तर टी जो विषय शिकवतो ते आपल्याला समजेल, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपल्याला इथे काय वाचले आहे सोमवार ते रविवार पर्यंत, म्हणजे जिथे जिथे वाराचा उल्लेख आहे तो प्रश्न आपल्याला किंवा ते वाक्य आपल्याला सोडवायचं नाही. का, कारण प्रश्न आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे. बघा इथे थोडीशी वर जागा आहे का ते बघतो मी, म्हणजे आपल्याला प्रश्न सोडवायला. बरं ठीक आहे चालेल, इथूनच सोडवूया. बघा आता इथे पी क्यू आर एस टी यू व्ही अशा पद्धतीचे लोक आहे. बघा
हे आहे. त्यानंतर बघ आपल्याला काय आहे, विषय शिकवतात कोणते हे लिहायचं आहे. म्हणजे आपण इथे परत ते एकदा 7 विषय जे कोणते आहेत ते मांडून घेऊया. 7 विषय बघा कोणते आहे, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र. बघा इथे लिहूया आपण. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र. त्यानंतर बघा इंग्रजी आहे. गणित, अर्थशास्त्र आणि भूगोल आहे. बघा गणित, अर्थशास्त्र आणि भूगोल आहे. बघा अशा पद्धतीचे जे काय आहे ते आपण मांडलेले आहे. बघा इथे समजून घ्या. इथे जरी तुम्हाला समजत नसेल की इथे या ओळीवर काय लिहिलेलं आहे तरी पण मी वाचून दाखवेल. इथे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इंग्रजी, गणित, अर्थशास्त्र आणि भूगोल अशा पद्धतीचे आपण विषय मांडलेले आहे आणि इकडे ते व्यक्ती आहेत ते मांडलेले आहे. आता आपल्याला बघायचं आहे की टी कोणता विषय शिकवतो. मग एक एक आपण एक्झाम्पल किंवा एक एक व्यक्तीचं आपण सॉल्व्ह करून घेऊया. बघा आता इथपर्यंत आहे. वेगवेगळे विषय शिकवतात, तथापि त्याच क्रमाने शिकवतील असे नाही. प्रत्येक जण सोमवार ते रविवारपर्यंत शिकवतात, अशा क्रमाने शिकवतील असे नाही. आर हा शुक्रवारी जीवशास्त्र शिकवतो. बघा आर हा व्यक्ती काय करतोय, जीवशास्त्र शिकवतो. शुक्रवारी शिकवतो की कधी ते आपल्याला करायचं नाही, पण आर हा व्यक्ती कोणता विषय शिकवत आहे, जीवशास्त्र. बघा आता जीवशास्त्र इथे कुठे आहे, इथे जीवशास्त्र आहे. बघा आर हा व्यक्ती जीवशास्त्र शिकवतो. म्हणजे आता जीवशास्त्र इथे कोणी शिकवेल का, नाही. इथे कोणीच जीवशास्त्र शिकवणार नाही. म्हणजे आर हा व्यक्ती फक्त काय शिकवतो, जीवशास्त्र शिकवणारा आर आहे. म्हणजे टी जीवशास्त्र शिकवेल का, नाही. आपल्याला ऑप्शन मध्ये आहे का तसं, नाही. हे पण बघत राहायचं. आता मी माझ्या मनात काय चालू आहे हे पण तुम्हाला मी बोलून दाखवत आहे, बरोबर. त्यामुळे गणिताला थोडा वेळ लागेल, परंतु तिथे अशाच पद्धतीने इथे जर जीवशास्त्र ऑप्शन असता तर तो कट झाला असता, हे लक्षात घ्या. जो प्राध्यापक भौतिकशास्त्र हा विषय शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी क्यू हा गणित शिकवतो. आता आपल्याला माहित आहे का भौतिकशास्त्र कोण शिकवतो, नाही माहिती. परंतु आपल्याला हे माहित आहे की क्यू हा काय शिकवतो, गणित शिकवतो. बघा आता क्यू आहे. बघा तो काय शिकवत आहे, गणित. इथे गणिताला आपण टिक मार्क केलेले आहे. क्यूला गणित झालेला आहे. इथे कुठे गणित आहे का, बघा इथे गणित आहे. म्हणजे टी गणित शिकवेल का, नाही. बघा आपला एक ऑप्शन तिथेच गेलेला आहे. व्ही हा रविवारी शिकवतो, परंतु रसायनशास्त्र किंवा इंग्रजी काय करतो, तो शिकवत नाही. म्हणजे व्ही हा जो व्यक्ती आहे तो रसायनशास्त्र आणि कोणता विषय शिकवत नाही, तर इंग्रजी. बघा व्ही इथे क्रॉस करू आपण रसायनशास्त्राचे ते, आणि कोणता आहे, रसायनशास्त्र व इंग्रजी. बघा इथे पण इंग्रजी आहे, तिथे क्रॉस करूया, बरोबर. इथे क्रॉस केलं. आता बघा व्हीला कुठे कुठे क्रॉस होईल, हे पण शिकवत नाही रसायनशास्त्र. जीवशास्त्र शिकवेल का व्ही, नाही. का, कारण तो आर शिकवतो. म्हणजे इथे पण आपल्याला व्हीला क्रॉस होईल. गणित शिकवतो का, नाही. ते पण क्रॉस होईल, कारण गणित ऑलरेडी कोण शिकवत आहे, क्यू शिकवत आहे. म्हणजे व्हीला एवढे क्रॉस झालेले आहे. आता राहिले 3 विषय. यू ज्या दिवशी शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी यस हा अर्थशास्त्र शिकवत आहे. यस हा व्यक्ती काय शिकवत आहे, अर्थशास्त्र शिकवत आहे. आता बघा यस कुठे दिसतो आपल्याला, बघा इथे यस आहे. आणि तो जो व्यक्ती आहे तो कोणता विषय शिकवतो, इथे शेवटून 2 नंबरला आपण अर्थशास्त्र लिहिलं आहे, तिथे कोण शिकवतो, यस. म्हणजे व्ही हा अर्थशास्त्र सुद्धा शिकवत नाही. आता काय राहिलं, व्ही हा एक तर भौतिक शिकवतो किंवा भूगोल शिकवतो. अजून आपल्याला टीचा आन्सर मिळालेला नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, टीचा आन्सर काढायचा आहे ना. बरं, मग आता ज्यांनी विषय शिकवले तिथे आपण टीला क्रॉस करूया. इथे पण क्रॉस होईल, बरोबर. इथे पण क्रॉस होईल, इथे पण क्रॉस होईल, बरोबर. तिला एवढ्या ठिकाणी क्रॉस केलेले आहे आपण. पी हा मंगळवारी भूगोल शिकवतो. आता पी हा जो व्यक्ती आहे तो काय करतो, मंगळवारी कोणता विषय शिकवत आहे, भूगोल. पी हा मंगळवारी कोणता विषय शिकवत आहे, बघा पी हा मंगळवारी भूगोल. म्हणजे व्ही सोडवेल, व्ही भूगोल शिकवेल का, नाही. मग आता व्हीला बघा इथे सर्व ठिकाणी क्रॉस आलेला आहे. म्हणजे व्ही कोणता विषय शिकवणार आहे, भौतिकशास्त्र. हे इथे क्लिअर झालेलं आहे. बघा व्ही त्यांनी दिलेलं नाही, व्ही भौतिकशास्त्र शिकवतो, परंतु इथे सर्व ठिकाणी क्रॉस झाल्यानंतर व्ही कोणता विषय शिकवतो, भौतिकशास्त्र. आता आपल्याला कोणाचं बघायचं आहे, टी कोणता विषय शिकवतो. म्हणजे टी भौतिकशास्त्र शिकवेल का, नाही. कारण ऑलरेडी भौतिकशास्त्र कोण शिकवतोय, व्ही शिकवतोय, बरोबर. बघा हा सुद्धा ऑप्शन जाईल, रसायन किंवा भौतिकशास्त्र हा सुद्धा ऑप्शन जाईल. पण तरी आपण बघूया. आता काय आपल्याला परत एकदा टीकडे जाऊया. टी बघा हा पण विषय शिकवणार नाही. त्यानंतर बघा अजून कोणता विषय आहे, हा सुद्धा विषय, खालचा पण विषय शिकवणार नाही. आता काय राहिला, एक तर इंग्रजी राहिला किंवा रसायनशास्त्र राहिला. एक तर इंग्रजी राहिला किंवा रसायनशास्त्र राहिला. आता यायचं ऑप्शनमध्ये काय, रसायनशास्त्र आहे. रसायनशास्त्र किंवा इंग्रजी आहे का इथे, नाही. हा पण ऑप्शन गेला. म्हणजे आपला आन्सर काय आहे, फक्त रसायनशास्त्र.
हे लक्षात घ्या. पण तरी पण जर सोडवायचं असेल तर काय, टी हा व्यक्ती काय आहे, इंग्रजी शिकवत नाही. परत एकदा बघा, टी हा व्यक्ती कुठे आहे, इंग्रजी. बघा इथे इंग्रजी शिकवत नाही. टीला पण सर्व ठिकाणी क्रॉस झालं. म्हणजे टी कोणता विषय शिकवतो, रसायनशास्त्र. झालं, टी रसायनशास्त्र शिकवतो. ते कोणत्या वारी शिकवतात या डाटामध्ये आपण पडलेलो नाही, या भानगडीत आपण पडलेलो नाही. आपण फक्त प्रश्न बघितला काय आहे आणि पण एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व्ह केलेलं आहे. टी फक्त रसायनशास्त्र शिकवतो, हे लक्षात घ्या. बघा परत एकदा, सिटिंग अरेंजमेंट विथ डायरेक्शन्स अशा आधारावर आपल्याला गणित आहे. काय आहे, पी क्यू आर एस टी यू व्ही आणि डब्ल्यू हे मध्याकडे तोंड करून वर्तुळाकार बसलेले आहेत. मध्याकडे तोंड करून वर्तुळाकार बसलेले आहेत. आता मी तुम्हाला काय सांगितलं की मगाशी मी ज्यावेळेस प्रश्न वाचून दिला तो ठीक आहे, पण मी काय सांगितलं की फायनल क्वेश्चन काय आहे त्यावर फोकस करूया. तरी सुद्धा मी वाचून दाखवतो. पी हा टीच्या उजवीपासून दुसरा आहे, तसेच तो आर आणि व्ही चा सलग शेजारी आहे. कोण, पी. एस हा पी चा शेजारी नाही, व्ही हा यू चा शेजारी आहे, क्यू हा एस आणि डब्ल्यू च्या मध्ये नाही, डब्ल्यू हा यू आणि एस च्या मध्ये नाही. तर आपल्याला प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणते दोन हे शेजारी नाही. खालीलपैकी कोणते दोन हे शेजारी नाही, म्हणजे खालीलपैकी असे कोणते दोन लोक आहेत की एकमेकांच्या शेजारी बसत नाही ते. बरोबर. आता एक लक्षात घ्या, खाली बघा यू व्ही, आर पी, एस डब्ल्यू आणि आर व्ही आहे. बघा इथे आर व्ही आहे आणि येऊया आपण पहिल्या ऑप्शनकडे. पी हा टीच्या उजवीपासून दुसरा आहे, तसेच तो आर आणि व्ही चा सलग शेजारी आहे. कोण, पी. पी हा आर आणि व्ही चा सलग शेजारी आहे. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, आरच्या पण शेजारी कोण आहे, पी आहे आणि व्हीच्या पण शेजारी पी आहे. आरच्या पण शेजारी पी आहे आणि व्हीच्या पण शेजारी पी आहे. म्हणजे आर आणि व्हीच्या मध्ये कोण आहे, पी आहे. बरोबर, असा याचा अर्थ झाला. आरच्या पण शेजारी आहे बघा, तसेच तो आर आणि व्हीचा सलग शेजारी. आरचा पण सलग शेजारी पी आला, व्हीचा पण सलग शेजारी. म्हणजे आर आणि व्ही सलग शेजारी आहेत का मित्रांनो, नाही. मग आपल्याला तेच विचारलं, खालीलपैकी कोणते दोन शेजारी नाही. आर आणि व्ही आपल्याला शेजारी दिसतात का, नाही. म्हणजे आपल्याला तेच आन्सर आहे. आपल्याला पूर्ण एक्झाम्पल सोडवण्याची सुद्धा गरज नाही. बरोबर. अतिशय 30 ते 40 सेकंदात, जास्तीत जास्त 40 ते 45 सेकंदात हे उत्तर येऊन जाईल. फक्त तुमचं प्रश्नावर लक्ष पाहिजे की काय विचारलेलं आहे आपल्याला, हे लक्षात घ्या. तर काय आहे, आर आणि व्ही सलग शेजारी नाही, कारण आर आणि व्हीचा शेजारी पी आहे. मग पी त्यांच्यामध्ये आहे, म्हणजे हे शेजारी नाही, म्हणून बाकीची अरेंजमेंट करण्याची आपल्याला काहीच गरज नाही. बघा परत एकदा, आपल्याला चार्टचं गणित आहे. चार्ट काढून ते गणित सॉल्व्ह करण्याचा आपण तिथे प्रयत्न करूया. बघा आता, बाबू पी क्यू आर एस टी ही 5 पिके घेतो. टी हे आर पेक्षा वेगाने वाढणारे व पाण्याची जादा मागणी करणारे पीक असून ते टी पेक्षा जास्त पैदास करते, म्हणजे जास्त म्हणजे जादा पैदास करते. पी हे आर पेक्षा जादा पैदास करते आणि क्यू पेक्षा वेगाने वाढते. क्यू हे टी पेक्षा अधिक पाणी मागते, पण जे सर्वात कमी पैदास करणारे दुसरे आहेत. यस सर्वात मंद गतीने वाढणारे, सर्व पिकात कमी पाण्याची मागणी करणारे आहे, पण सर्वात जास्त पैदास करते. आर हे पी पेक्षा अधिक पाणी मागते व वेगाने वाढणारे पीक आहे, ज्याच्यापेक्षा, आता बघा इथून आपला क्वेश्चन चालू होतोय बघा, ज्याच्यापेक्षा अधिक पाण्याची मागणी करणारी पिके जितकी पिके आहेत आणि तितकीच त्याच्यापेक्षा कमी पैदास देणारी पिके आहेत, असे पीक व पिके निवडा. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, कोणता चार्ट तिथे मांडायचा आहे. बघा आपल्याला 3 चार्ट त्यांनी दिलेले होते. कोणते कोणते, एक आहे वेगाने वाढणारे, एक आहे पाण्याची जादा मागणी करणारे आणि दुसरे आहे पैदास करणारे. म्हणजे आपल्याला 3 प्रकारचे चार्ट ड्रॉ करायचे होते. पाण्याची जास्त मागणी करणारे, वेगाने वाढणारे आणि पैदास जास्त करणारे. परंतु आपल्याला क्वेश्चन मध्ये बघा काय विचारलं आहे, क्वेश्चन मध्ये फक्त पाण्याची जादा मागणी करणारे आणि पैदास किती पैदास कमी करणारी पिके आहेत हेच विचारलंय. म्हणजे वेगाने वाढणाऱ्याचं जे काय आहे डाटा तो आपल्याला इथे लिहायचा आहे का, नाही. तो डाटा आपला तिथे वाचला, आपला तिथे वेळ वाचला. आता फक्त आपण काय बघूया, पाण्याची मागणी व पैदास यावरच आपण फोकस करूया. आता बघा, इकडच्या बाजूला मी पैदास लिहितो की पैदास करणारे, आणि इकडच्या बाजूला मी जागा कमी असल्यामुळे आपल्याला काय विचारलं, पाण्याची मागणी. पाणी इकडे पैदास आहे, इथे पाणी आहे, आणि किती पिके आहेत, पी क्यू आर एस टी ही 5 पिके आहेत. बघा आता इथे पैदास आहे म्हणजे 5 पिके आहेत. बरोबर. आता बघा
टी हे आर पेक्षा वेगाने वाढणारे, आपल्याला त्याची गरज नाही, पण तरी एकदा व्यवस्थित वाचा. टी हे आर पेक्षा वेगाने वाढणारे व पाण्याची जादा मागणी करणारे पीक असून, पाण्याची जादा मागणी करणारे पीक कोण आहे? टी. टी हे आर पेक्षा पाण्याची मागणी काय करते? जादा करते. म्हणजे काय बघा इथे, टी हे आर पेक्षा काय करते? पाण्याची मागणी जी काय आहे ती जादा करते. म्हणजे टी हे आर पेक्षा जादा पाण्याची मागणी करते. बरोबर, अशा पद्धतीने आपण लिहिलं पाण्याच्या बाजूला. पाण्याची जादा मागणी करणारे पीक असून ते टी पेक्षा जास्त पैदास करते. कोण? आर. आर हे काय करते? टी पेक्षा जास्त पैदास करते. म्हणजे बघा पैदास इथे टी पेक्षा जास्त पैदास, म्हणजे टी कमी करतो कोणापेक्षा? आर पेक्षा. बरोबर, अशा पद्धतीने लिहिले. म्हणजे आरच्या बाजूला मोठा आहे, टी छोटा आहे. टी पेक्षा जास्त पैदास कोण करतो? आर. इथपर्यंत लिहिलं. आता परत पी हे आर पेक्षा जास्त पैदास करते. पी हे आर पेक्षा जास्त, म्हणजे आर पेक्षा जास्त पैदास कोण करते? पी करते. आर पेक्षा जास्त पैदास पण पी करते. क्यू पेक्षा वेगाने वाढते, आपल्याला तर लिहायचंच नाहीये. क्यू हे टी पेक्षा काय करते? अधिक पाणी मागते. क्यू हे टी पेक्षा अधिक, म्हणजे टी पेक्षा अधिक पाणी कोण मागत आहे? क्यू मागत आहे. इथपर्यंत लिहिलं आपण. पण जे सर्वात कमी पैदास करणारे दुसरे आहे, सर्वात कमी पैदास करणारे दुसरे कोण आहे? क्यू. म्हणजे आपल्याला मिळून गेला इथे जे 5 लोक उभे राहणार आहेत त्यांच्यामध्ये शेवटून दुसरे सर्वात कमी पैदास करणारे दुसरे कोण आहे? क्यू. म्हणजे बघा आता शेवटून दुसरे म्हणजे इथे बघा एक हा, त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा हा, हे झाले 5 जण. 1 2 3 4 5. तर शेवटून दुसरे आहे, म्हणजे सर्वात कमी पैदास करणारे दुसरे कोण आहे? क्यू. म्हणजे क्यू बघा इथे येईल, सर्वात कमी पैदास करणारे दुसरे आहे क्यू. म्हणजे आपल्याला क्यूची जी काही प्लेस आहे, जागा आहे, ती आपल्याला समजली आहे. येऊया पुढच्या विधानाकडे. यस सर्वात मंद गतीने वाढणारे आहे. ठीक आहे. व सर्व पिकात कमी पाण्याची मागणी करणारे आहे. कोण? यस. यस हे काय करते? सर्व पिकांमध्ये पाण्याची सर्वात कमी मागणी कोण करते? यस. म्हणजे पाण्याचं पण बघा इथे पाण्याची सर्वात कमी मागणी कोण करत आहे? यस. मग आपल्याला बघा इथे यस मिळाला. पाण्याची सर्वात कमी मागणी कोण करते? यस. यस हे पाण्याची सर्वात कमी मागणी करणारे आहे, पण सर्वात जास्त पैदास करते. कोण? यस. यस हे सर्वात जास्त पैदास करते. म्हणजे पैदास करणाऱ्यामध्ये सर्वात लांब किंवा उंच ट्री जो आहे तो कोणाचा आहे? यसचा आहे. सर्वात जास्त पैदास. मग आता आपल्याला काय राहिलं इथे? फक्त हे 3 आहे. हे 3 आपल्याला मांडायचे आहे. टी, आर आणि पी. बरोबर, टी, आर आणि पी. पी जास्त आहे, आर त्याच्यापेक्षा लहान आहे, त्याच्यापेक्षा लहान टी आहे. मग बघा पी जास्त आहे, त्याच्यापेक्षा लहान कोण दिसतो आपल्याला? आर. आर पेक्षा लहान कोण दिसतो? बघा इथे टी. हा पैदास करणाऱ्यांचा जो काही सेक्शन आहे तो आपल्याला व्यवस्थित मिळालेला आहे. आता येऊया इकडे पाण्याचा आपण मिळतो का ते बघूया. आर हे पी पेक्षा अधिक पाणी मागते. आर हे काय करते? पी पेक्षा अधिक पाणी मागते. म्हणजे आर हे पी पेक्षा अधिक पाणी मागते. बरोबर, अशा पद्धतीने आर हे पी पेक्षा अधिक. आता आपल्याला हे 4 मिळाले. हा जो यस होता तो तर शेवटी होता, कारण तो सर्वात कमी पाणी मागतो. म्हणजे हे जे 4 आहे ते अशा पद्धतीने आपण काय करूया? लिहूया. मग बघा इथे पी येईल, त्यानंतर बघा आर येईल, टी येईल आणि क्यू येईल. अशा पद्धतीने लिहिलेले आहे आता. आणि तिथपर्यंत आणि वेगाने वाढणार आहे ते आपल्याला द्यायचं नाही. आता येऊया आपल्या प्रश्नाकडे. अधिक पाण्याची मागणी करणारी जितकी पिके आहेत व तितकीच त्याच्यापेक्षा कमी पैदास घेणारी पिके आहेत असे पीक व पिके निवडा. म्हणजे असं काही तुम्ही एक पीक निवडा, एक पीक की त्याच्यापेक्षा तेवढेच पिके ज्यादा मागणी पण करतात पाण्याची आणि त्याच्यापेक्षा सर्वात कमी पैदास पण करतात. मग बघा आता आपण यस वर फोकस करूया. यस. यस बघा इथे आहे. यस काय? अधिक पाण्याची मागणी करणारी जितकी पिके आहेत. आता यस पेक्षा इथे बघा पाणी, यस पेक्षा ज्यादा पाण्याची मागणी करणारे कोण आहे? पी आणि आर आहे. यस पेक्षा ज्यादा पाण्याची मागणी करणारे कोण आहे? आर आणि पी आहे. बरोबर, तितकीच त्याच्यापेक्षा कमी पैदास करणारे, तितकीच पी आणि आर सुद्धा त्याच्यापेक्षा कमी पैदास करणारे आहेत. मग असे पीक व पिके निवडा. तो आपल्याला पहिला ऑप्शन दिसतोय आपल्याला. बघा एस, पी आणि आर अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल आहे. बघा व्यवस्थित सांगितलं आहे, सुटसुटीत सांगितलेलं आहे, सर्वांना समजलं असेल. एक्झाम्पल थोडे हार्ड होते या वर्षीचे, परंतु तरीही आपण सोडवण्याचा इथे प्रयत्न करत आहोत. आता बघा 91 नंबरचा प्रश्न आहे. काय आहे? तळ्यामध्ये एक स्तंभ आहे. निम्मा स्तंभ तळ्यातील चिखलात रुतलेला आहे. त्याच्यावर 1/3 भाग पाण्यात बुडालेला आहे आणि 7 एकक लांबी असलेला भाग पाण्याच्या बाहेर आहे. स्तंभाची एकूण उंची किती? मी असं सांगतो की स्तंभाची एकूण उंची बघा,
एकूण उंची मी पकडली x, एकूण उंची मी पकडली x, बरोबर. आता एकूण उंचीपैकी निम्मा स्तंभ तळ्यातील चिखलात आहे, म्हणजे एकूण x पैकी निम्मा x म्हणजे x/2 कशात आहे? चिखलात आहे. त्याच्यावर 1/3 भाग पाण्यात आहे, म्हणजे x च्या 1/3 भाग कुठे आहे? पाण्यात आहे. आणि 7 एकक लांबी असलेला भाग काय आहे? पाण्याच्या बाहेर आहे. आणि 7 एकक लांबी असलेला भाग काय आहे? पाण्याच्या बाहेर. आणि या तिघांची बेरीज म्हणजे काय? जो काही स्तंभ आहे त्याची एकूण उंची. मग बघा, अर्धा भाग चिखलात आहे, 1/3 भाग पाण्यात आहे आणि 7 भाग हा बाहेर निघालेला आहे. म्हणजे यांची सगळ्यांचीच आपण बेरीज केली तर आपल्याला स्तंभाची एकूण उंची जे काय आहे ती मिळेल. आणि एकूण उंची आपण x मानली. आपल्याला काहीच करायचं नाही, फक्त या सगळ्यांची काय आहे? बेरीज ती आपल्याला करायची आहे. मग करूया आपण बेरीज. बघा इथे 3x क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 3x प्लस 2x अपॉन 3 × 2 6 प्लस 7 इज इक्वल टू x. बघा 3 आणि 2 5x अपॉन 6 अधिक 7 इज इक्वल टू x आहे, बरोबर. आता तुम्ही 7 तिकडे मायनस पण करू शकता किंवा इकडेच त्याचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते सुद्धा करू शकता. आपण समजा इथलेच कॅल्क्युलेशन केलेलं आहे. 7 × 42 5x अधिक 42 भागिले इथे 6 इथे झाले x. आता हा 6 इकडे भागाकारला तो तिकडे जाताना काय होईल? गुणाकारला होईल. 5x अधिक 42 बरोबर 6x. 42 इकडे तसंच होईल. 6x वजा 5x यांचं उत्तर काय येईल? फक्त x. x इज इक्वल टू 42. आणि 42 काय मानली होती आपण? स्तंभाची एकूण उंची. उंची किती आली आपल्याला? 42. हा एक ऑप्शन मध्ये बघा, पहिला ऑप्शन 42. लक्ष द्या. आता दुहेरी मध्यस्थीचा संशय असलेले 3 हेर आहेत. 3 हेर आहेत. त्यांच्यापैकी फितूर व्यक्ती खोटे बोलतात, इतर मध्यस्थ खरे बोलतात. या तिघांमध्ये फक्त एक फितूर आहे. फक्त एक फितूर आहे म्हणजे काय? फक्त एकच जण काय बोलेल? खोटे बोलेल. कारण फितूर व्यक्ती खोटे बोलतोय म्हणजे या तिघांमध्ये एकच फितूर आहे आणि तो काय बोलतो आहे? खोटे. तर चौकशीला त्यांनी पुढील प्रतिसाद दिले असतील तर फितूर व्यक्ती निर्देशित करणारा तुम्हाला पर्याय निवडायचा आहे. बघा आता मी खरं बोलणाऱ्यांसाठी बरोबरची टिक मार्क वापरेल आणि खोटं बोलणाऱ्यांसाठी क्रॉस वापरेल, बरोबर. आता बघा, अली आहे, बेला आहे आणि सारा आहे. तिघांचे जे काही प्रतिपादन आहे ते आपण लिहूया. आता इथे बघा, इथे अली, इथे बेला आणि इथे सारा. आता आपण काय पकडूया? पहिल्यांदा याच्यामध्ये कन्क्लुजन लावायचं असतं. पहिल्यांदा मी असं पकडेल की अली खरे बोलत आहे. अली खरे बोलत आहे. आता काय आहे? फितूर जो व्यक्ती आहे तो खोटे बोलतो, हे लक्षात घ्या. अली खरे बोलतोय. अली खरे काय बोलतोय? अली म्हणतो की बेला फितूर आहे. अली काय म्हणतो? की बेला फितूर आहे. ठीक आहे, आपण ते खरं मानलं. म्हणजे आता अली फितूर होईल का? नाही. म्हणजे इथे लगेच ऑप्शन कट नाही करायचं, कारण हे आपलं फायनल आन्सर नाहीये, हे लक्षात घ्या. अली काय म्हणतो की बेला फितूर आहे. आपण त्याच्यावर विश्वास ठेवला की अली म्हणतो बेला फितूर आहे. जर बेला फितूर आहे असं अलीच्या विधानावर आपण विश्वास ठेवला तर बेलाचं विधान ऑब्वियस खोटं असेल, कारण बेला फितूर आहे असं अली म्हणतो. मग बेलाची आपण क्रॉस करूया. मग आता बघा, बेला काय म्हणतो? बेला म्हणते की सारा फितूर आहे. अरे नाही, काय? अलीच म्हणतो की तू फितूर आहे आणि तुझं विधान एक खोटं आम्ही मानलेलं आहे, कारण तू फितूर आहे असं आम्ही गृहीत धरत आहोत. म्हणजे बेला ही फितूर आहे असं आपण गृहीत धरलं. मग आता बघा, या तिघांमध्ये एक जण खोटे बोलतो, एकच जण फितूर आहे. मग आता हे विधान आपल्याला राईट यायला पाहिजे. साराचं विधान राईट यायला पाहिजे आपल्या म्हणण्याप्रमाणे. सारा म्हणते की बेला खोटे बोलते. अतिशय बरोबर. कारण काय? सारा काय म्हणते की बेला खोटे बोलते. हो, बेला खोटेच बोलते, कारण बेला ही फितूर आहे. ती म्हणते की सारा फितूर आहे. नाही, अली सुद्धा म्हणतो. काय म्हणतो अली? की बेला फितूर आहे. बेला म्हणते की सारा फितूर आहे. नाही, तूच फितूर आहे, म्हणून आपण तिचं विधान जे आहे ते खोटं ठरवलं आहे. आणि सारा काय म्हणते की बेला खोटे बोलते. हो, आपल्या म्हणण्याप्रमाणे सारा बोलते, बेला खोटे बोलते. म्हणजे आता बघा, यांच्यामध्ये कोणाचं विधान आपल्याला रॉंग दिसलेलं आहे? बेला. आणि ज्याचं विधान रॉंग आहे तो कोण आहे? फितूर. मग आपल्याला तेच विचारलं आहे की फितूर कोण आहे? तो कोण दिसतो आपल्याला? बेला. 3 नंबरचा ऑप्शन. बघा, वयवारीचं. अजय आणि विकास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:11 आहे. विकास हा मीनाच्या वयापेक्षा 12 वर्ष लहान आहे. मीनाच्या वय 7 वर्षांनी 85 वर्ष असेल, तर अजयच्या वडिलांचे वय 25 वर्ष अजयपेक्षा जास्त आहे. तर अजयच्या वडिलांचे आजचे वय किती? म्हणजे आपल्याला अजयच्या वडिलांचा वय विचारला आहे. बघा, आपण या जे काही व्यक्ती आहे यांचे वय मांडूया. इथे अजय, अजून कोण आहे? विकास, अजून
मीना आणि वडील, अजयचे वडील, अशा पद्धतीचे 4 जणांचा आपल्याला उल्लेख केलेला आहे. अजय आणि विकासचे जे काही गुणोत्तर आहे ते आपल्याला दिले आहे, ते किती आहे? 3:11. म्हणजे अजय आणि विकासचं गुणोत्तर 3:11. आपण गुणोत्तराचे जे काही बिंदू आहेत ते काढून टाकल्यावर 3x आणि 11x अशा पद्धतीने आलं. म्हणजे अजयचं वय 3x आणि विकासचं वय 11x. विकास हा मीनाच्या वयापेक्षा काय आहे? 12 वर्षे लहान आहे. म्हणजे विकास हा मीनाच्या वयापेक्षा काय आहे? 12 वर्ष लहान आहे. बरोबर. विकास हा मीनाच्या वयापेक्षा 12 वर्ष लहान आहे. म्हणजे मीना ही विकासपेक्षा 12 वर्षांनी काय आहे? मोठी आहे. बरोबर. आपण त्याच पद्धतीने लिहिलं. विकास हा मीनापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे, याचाच अर्थ मीना ही विकासपेक्षा 12 वर्षांनी काय आहे? मोठी. म्हणजे विकासच्या वयामध्ये आपण जर 12 ऍड केले तर मीनाचं वय निघतं, ते आपण लिहिलेलं आहे. मीनाचं वय 7 वर्षांनी 85 वर्ष असेल. आता जे काही मीनाचं वय तुम्ही जे मानलेलं आहे ते 7 वर्षांनी किती असणार आहे? 85 वर्ष. आता मला सांगा, मीनाचं हे सगळं लोकांचं चालू आहे आजबद्दल. मीनाचं वय 7 वर्षांनी किती होणार आहे? 85. म्हणजे किती? 7 वर्षांनी किती होणार आहे? 85. जर मीनाचं वय 7 वर्षांनी 85 होणार आहे तर मीनाचं आजचं वय किती असेल? मग आपल्याला 85 मधून काय करावं लागेल? 7 हे वजा करावे लागतील. मग आपल्याला 85 मधून ज्यावेळेस 7 वजा करू त्यावेळेस मीनाचं आजचं वय किती येईल? 78. बरोबर. म्हणजे मीनाचं आजचं वय किती येईल? 78. म्हणजे काय की मीना जी आहे 11x + 12 हे म्हणजे काय आहे? 78 आहे, जे मीनाचं आजचं वय आहे. बरोबर. हे काय आहे? 78 आहे, जे मीनाचं आजचं वय आहे. त्यानंतर येऊया, जर अजयच्या वडिलांचे वय 25 वर्ष अजयपेक्षा जास्त आहे. अजयचे जे वडील आहेत त्यांचं वय अजयपेक्षा कितीने जास्त आहे? 25 वर्ष. म्हणजे अजयच्या वयामध्ये जर 25 ऍड केले, 3x + 25, तर ते कोण येतील? वडील येतील. बरोबर. आता याच्या आधी आपल्याला वडिलांचं वय काढण्याच्या आधी आपल्याला x काय आहे ते काढावं लागेल. आणि x काढण्यासाठी आपल्याला इथे जी काही हिंट आहे ते दिलेली आहे. 11x + 12 = 78. ते 78 कसे आले? कारण 7 वर्षांनी 85 होणार आहे. तर आपण आजचं वय काढलं म्हणजे 85 मधून आपण 7 वजा करून ते आलेले आहे 78. 11x + 12 = 78. याच्यावरून आपल्याला x ची व्हॅल्यू काढते. मग काढूया आपण 11x. आता हा अधिक 12 हा इकडे जाताना वजा 12 होईल. बरोबर. 78 मधून 2 गेले, 8तून 2 गेले 6, 7तून 1 गेला, इथे उरले 6. x ची व्हॅल्यू किती आली तुमच्या समोर? 6. 11 + 66. x ची व्हॅल्यू 6 आली. आता आपल्याला कोणाचं वय विचारलं आहे? वडिलांचं. वडिलांचं वय बघा, x ची व्हॅल्यू 6 आली. 7 × 18 म्हणजे 3 × 6 + 25. आपल्याला तेच करायचं आहे. बघा, अजयच्या वडिलांचे वय 25 वर्ष अजयपेक्षा जास्त आहे. 7 × 18 + 25. 18 आणि 25 बघा, 13, 2 आणि 2 4. किती आले? 43 वर्ष. बघा इथं 43 वर्ष कुठे ऑप्शन आहे का? बघा 2 नंबरचा ऑप्शन 43 वर्ष. कशा पद्धतीने काढलं बघा, या पद्धतीने आपण काढलेलं आहे. एक हिंट होती त्याच्यातली, मीनाच्या वयाबद्दल एक हिंट होती, त्यावरून आपण पूर्ण गणित काय आहे सॉल्व्ह केलेलं आहे. बघा x ही बाटली पूर्णपणे लिंबू रसाने भरलेली आहे. त्यात 1 लिटर लिंबू रस आहे. म्हणजे x ही बाटली पूर्णपणे लिंबू रसाने भरलेली आहे. त्यात 1 लिटर लिंबू रस आहे. म्हणजे x च्या बाटलीमध्ये पुरेपूर 1 लिटरचं जे काही द्रावण आहे ते बसत असतं. हे लक्षात घ्या. 1 लिटर लिंबू रस आहे. हंसाने y व z या 2 रिकाम्या बाटल्यांमध्ये x मधला रस ओतलेला आहे. y बाटलीची धारकता म्हणजे त्या बाटलीमध्ये एकूण किती प्रकारचं द्रावण बसत असतं याला म्हणतात धारकता. y बाटलीची धारकता x या बाटलीच्या निम्मे आहे. म्हणजे x बाटलीमध्ये जर 1 लिटर बसत आहे तर y या बाटलीमध्ये फक्त अर्धा लिटर बसतो, असा याचा अर्थ आहे. यानंतर x बाटलीत आणखी 0.6 लिटर रस शिल्लक आहे. ओके. y या बाटलीची 1/5 तर z या बाटलीची अर्धी धारकता रसाने भरलेली आहे. म्हणजे z या बाटलीची अर्धी जी काही बाटली आहे ती रसाने भरलेली आहे आणि y या बाटलीच्या 1/5 म्हणजे त्या पूर्ण बाटलीच्या एकूणच्या 1/5 बाटली आहे y ती रसाने भरलेली आहे. हंसाने झेड ही बाटली, मग काय केलं? झेड ही बाटली जी काही बघा, झेड या बाटलीची अर्धी धारकता रसाने भरलेली होती. मग त्या अर्ध्या धारकतेमध्ये हंसाने काय केलं? झेड ही बाटली पाण्याने पूर्ण भरून टाकली. तर झेड या बाटलीतील द्रवाची राशी लिटरमध्ये निवडा. आपल्याला त्या पद्धतीने लिटरमध्ये निवडायची आहे. आता बघा, लिटरमध्येच आपल्याला निवडायचे आहेत. 3 प्रकारच्या बाटल्या आहेत. त्या 3 प्रकारच्या बाटल्या बघा आपण आता इथे ड्रॉ करूया. इथे ऑप्शन पण आपल्याला दिसायला पाहिजे. बघा इथे आहे ऑप्शन. इथे बघा x आहे, इकडे आहे y
आणि इकडे आहे झेड. अशा प्रकारच्या बाटल्या आहेत. एक्स पूर्ण बाटलीमध्ये काय आहे, 1 लिटरचा लिंबू रस होता. एक्स पूर्ण बाटली म्हणजे याच्यामध्ये पूर्ण 1 लिटरचा लिंबू रस होता. किती? 1 लिटर. 1 लिटरचा लिंबू रस या पूर्ण बाटलीमध्ये होता. ठीक आहे. तर त्यांनी काय केलं हंसाने, वाय व झेड या 2 रिकाम्या बाटल्यांमध्ये एक्स मधला रस ओतलेला आहे. वाय या बाटलीची धारकता एक्स या बाटलीच्या काय आहे, निम्मी आहे. वाय या बाटलीची धारकता एक्स या बाटलीच्या काय आहे, निम्मी आहे. म्हणजे आपण काय करूया आता इथे, एक्स या बाटलीच्या निम्मी आहे म्हणजे याच्यापेक्षा निम्मीच करूया आपण. बरोबर, निम्मी आहे लिहिलं. यानंतर एक्स बाटलीमध्ये काय आहे, 0.6 लिटर रस उरलेला आहे, शिल्लक आहे. वाय या बाटलीची धारकता 1/5 झेड या बाटलीची धारकता अर्ध्या रसाने भरलेली आहे. झेड बाटलीमध्ये पाण्याने पूर्ण भरले. आता बघूया, आता इथे आहे 1 लिटर आणि इथे तुम्हाला बघा 0.6 लिटर आहे. मी तो पॉईंट पूर्ण काढून टाकतो. इथे 1 लिटर जो आहे तो आपण पकडूया, तो किती आहे, 1000 मिलीलिटर. बरोबर, 1 लिटर म्हणजे किती मिलीलिटर, 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर. बरोबर. याची धारकता किती आहे बघा, याची धारकता आहे 500 मिलीलिटर. आलं लक्षात, याची धारकता 500 मिलीलिटर आहे. वाय या बाटलीची किती धारकता भरलेली आहे, फक्त 1/5. 1/5च काय आहे, वाय या बाटलीची धारकता काय आहे, भरलेली आहे. म्हणजे 500चे आपण 1/5 करूया. बघा 5 × 5 म्हणजे वाय या बाटलीमध्ये एकूण किती रस बसलेला आहे, फक्त 100 मिलीलिटरचा रस जो आहे तो वाय या बाटलीमध्ये बसलेला आहे. बघा इथे किती मिलीलिटरचा रस बसलेला आहे, 100 मिलीलिटर. वाय या बाटलीमध्ये किती मिलीलिटरचा रस आहे, 100. त्यानंतर बघा या बाटलीमध्ये किती उरलेला आहे, एक्स या बाटलीमध्ये 0.6 लिटर म्हणजे किती, 600 ml काय आहे याच्यामध्ये उरलेला आहे. आता आपण इथे बघा याच्यामध्ये लिहूया, इथे किती उरलेला आहे, इथे आहे 600 ml. आता याच्यामध्ये 600 ml उरलेला आहे. बरोबर, इथे 600 ml उरलेला आहे, 100 ml इथे टाकलेला आहे. बरोबर, आता इथे 600 ml उरलेला आहे म्हणजे एक्स मधून काढण्यात किती आलेला आहे, एक्स मधून जो काही रस बाहेर काढलेला आहे तो किती आहे, 400 ml चा. कारण एकूण 1000 ml ची बाटली होती, त्याच्यापैकी 600 mlच एक्स मध्ये राहिलेला आहे म्हणजे बाहेर किती काढलेला आहे, 400 ml. आता 400 ml बाहेर काढल्यानंतर याच्यात किती टाकलेलं आहे, वाय मध्ये 100 ml म्हणजे राहिलेलं किती, 300 ml. तर 300 ml कशामध्ये टाकलेलं आहे, झेड मध्ये. बघा झेडची बाटली कितीने भरलेली आहे, 300 ml. बरोबर, झेड ही बाटली 300 ml. तर त्यांनी काय सांगितलं, तर झेड या बाटलीची अर्धी धारकता रसाने भरली म्हणजे 300 ml मध्ये झेड ही बाटली अर्धी झालेली आहे. म्हणजे झेड ही बाटली पूर्ण भरण्यासाठी एकूण किती रस पाहिजे असतो, त्याच्यामध्ये 600 ml चा रस पाहिजे असतो. बरोबर ना. म्हणजे हंसाने काय केलं, झेड ही बाटली पाण्याने पूर्ण भरली, झेड या बाटलीची द्रवाची राशी लिटरमध्ये ओळखलं. तर झेड ही निम्मी बाटली 300 ने भरलेली आहे आणि निम्मी बाटली भरायला अजून 300 ml लागेल म्हणजे पूर्ण झेड या बाटलीची धारकता किती आहे, 600 ml. बरोबर, 600 ml ही पूर्ण झेडची धारकता आहे, परंतु आपल्याला ती लिटर मध्ये निवडायची आहे. लिटर मध्ये काय येईल ती धारकता, 0.6 लिटर. बघा झेडची धारकता किती आली, 0.6 आहे का आपल्याला ऑप्शन मध्ये. बघा चौथा ऑप्शन 0.6. अशा पद्धतीने आहे. थोडं कॅल्क्युलेशन किचकट होतं परंतु एकदम इझी प्रकारे गणित होतं. हे लक्षात घ्या, कसं सोडवायचं ते पण सांगितलंय. 0.6 लिटर तसं सोडवता येणार नाही आपल्याला, म्हणून अशा प्रकारे गणित मी मिलीलिटर मध्ये त्याचं कन्वर्जन केलेलं आहे आणि तुम्हाला आन्सर काढून दाखवलं. बघा तुम्हाला हे जे काही गणिताचे व्हिडिओ आहे एका व्हिडिओमध्ये समजणार नाही, हे लक्षात घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ पहिल्यांदा पूर्ण बघून नंतर हळूवारपणे बघितल्यानंतर तुम्ही तो गणित जो आहे, तो क्वेश्चन पेपर आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. आपल्याला सोडवता येतो की नाही आणि परत नाही सोडवता आला परत एकदा व्हिडिओ बघायचा आहे. त्यावेळेसच तुम्हाला ते गणित ते आहे ते चांगलं अंडरस्टँड होईल, हे लक्षात घ्या. आता बघा काय आहे, जेव्हा गुलाबी एक्स आहे, पांढरा वाय आहे, जेव्हा गुलाबी एक्स नाही, पिवळा झेड आहे, परंतु पिवळा झेड असेपर्यंत पांढरा वाय असणार नाही, पांढरा वाय असणार नाही. जर सर्व माहिती सत्य असेल तर सत्य विधान आपल्याला निवडायचं आहे. बघा आता इथे आपण ठीक, जेव्हा एक्स गुलाबी आहे, जेव्हा गुलाबी एक्स आहे. आता बघा इथे आपण कलर जे काय आहेत त्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने मांडू. इथे लिहूया एक्स, वाय आणि झेड. आणि इथे काय आहे, गुलाबी. बघा इथे गुलाबी आहे, अजून कोणता कलर आहे, पांढरा आहे आणि पिवळा आहे. पांढरा
बघा अशा पद्धतीचं. आता बघा, जेव्हा गुलाबी एक्स आहे, पांढरा वाय आहे, गुलाबी एक्स असताना बरोबर, गुलाबी एक्स असताना पांढरा काय आहे, वाय आहे बरोबर. आता अशा पद्धतीने लिहिण्यापेक्षा आपण थोडं वेगळ्या पद्धतीने लिहूया. एक्स ज्यावेळेस गुलाबी असेल त्यावेळेस वाय काय असेल, पांढरा. इथे काहीच नाही. एक्स गुलाबी असताना वाय पांढरा आहे बरोबर. आता त्यानंतर काय आहे त्यांनी विचारलं, जेव्हा एक्स गुलाबी नाही, पिवळा झेड आहे. एक्स गुलाबी नसताना पिवळा काय आहे, झेड आहे. एक्स गुलाबी नाही पाहिजे पण झेड मात्र पिवळा पाहिजे. मग आता बघा, झेड इथे लिहूया, पिवळा, झेड पिवळा लिहूया. परंतु पिवळा झेड असेपर्यंत पांढरा वाय असणार नाही. पांढरा वाय काय आहे, असणार नाही. म्हणजे वाय हा पांढरा असेल का, नाही. आणि झेड पिवळा असताना एक्स काय आहे, एक्स सुद्धा गुलाबी असणार नाही. म्हणजे एक्स गुलाबी असणार नाही म्हणजे एक्स काय असेल, एक तर पांढरा असेल, आणि वाय पांढरा असणार नाही म्हणजे तो काय असेल, एक तर गुलाबी असेल. मला लक्षात अशा पद्धतीने. आता सर्व माहिती सत्य आहे तर खालील विधाने आपल्याला निवडायचे आहे. पिवळा झेड असताना, पिवळा झेड आहे, गुलाबी एक्स आहे. आता मला सांगा, पिवळा झेड आहे, गुलाबी एक्स आहे का इथे, नाही. पिवळा झेड असताना गुलाबी एक्स नाही. इथे पण ते विधान करेक्ट होऊन जातं. जेव्हा एक्स गुलाबी नाही, पिवळा झेड आहे, बघा इथेच ते विधान आहे. पांढरा वाय नसताना पिवळा झेड नाही. पांढरा वाय नसताना पिवळा काय नाही, झेड नाही. आता वाय पांढरा नाहीये, इथे वाय पांढरा नाही तर पिवळा पण झेड नाहीये का, नाही. हे पण विधान चुकीचं आहे. पिवळा झेड आहे ना, पांढरा वाय नसताना पिवळा झेड आहे, पण इथं काय सांगितलं, पांढरा वाय नसताना पिवळा झेड नाही. पिवळा झेड असल्याने गुलाबी एक्स नाही. पिवळा झेड असल्याने गुलाबी एक्स नाही बरोबर. गुलाबी एक्स आहे का, नाही. हे विधान इथे राईट आहे. पिवळा झेड असल्याने, बघा, पिवळा झेड असल्याने गुलाबी एक्स नाही बरोबर. एक्स गुलाबी नाही, तो तर पांढरा आहे. पांढरा वाय असताना, बघा, पांढरा वाय असताना गुलाबी एक्स नाही. पांढरा वाय असताना गुलाबी एक्स आहे. हे पण विधान रॉंग आहे. म्हणजे करेक्ट विधान कोणतं आहे, थर्ड नंबरचं. बघा, तर्क अनुमान या घटकावर जे काही एक्झाम्पल आहे ते त्यांनी विचारलेले आहे. बघा, आता बघूया. एका राज्याचा शिक्षण विभाग 14 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना गीतेचे पाठांतर करून शाळेच्या प्रार्थनागृहात दर दिवशी तज्ञांच्या पर्यवेक्षणाखाली ती तोंडपाठ म्हणून दाखवून न्याहारी पत्रक मिळवण्यास उत्तेजन देत आहे. म्हणजे काय की जो काही राज्याचा शिक्षण विभाग त्यांनी काय सांगितलं की 14 ते 18 वयोगटातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांना गीतेचं पाठांतर करून का पाठांतर करायला लावायचं की प्रार्थनागृहामध्ये दर दिवशी त्यांचं पाठांतर घ्यायचं, तोंडपाठ घ्यायची, आणि ती गीता त्यांनी तोंडपाठ म्हणून दाखवली तर त्यांना न्याहारी पत्रक मिळेल. म्हणजे त्यांना जो काही नाश्ता आहे, जे काही जेवण आहे, त्याचं जे काही पत्रक आहे ते त्यांना मिळेल, की जेणेकरून त्या इच्छेने तरी मुलं काय करतील, गीतेचं पाठांतर करतील, तोंडपाठ करतील, असं त्या शिक्षण विभागाचं म्हणणं आहे. 14 ते 18 वयोगटातील तरुण काय आहे, तरुण व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि भारतीय जीवन तत्वज्ञानासंबंधित त्यांची जागरूकता वाढवण्यासाठी शासनाने ही योजना रचलेली आहे. म्हणजे काय, आपल्याला काय करायचं आहे, जे काही तरुण व्यक्ती आहेत त्या तरुण व्यक्तींचा काय करायचं आहे, आत्मविश्वास वाढवायचा आहे. त्यासोबतच भारतीय जीवन तत्वज्ञानाची त्यांची जी काही जागरूकता आहे ती सुद्धा आपल्याला वाढवायची आहे. त्यासाठी शासनाने ही काही योजना आहे ती लागली. या योजनेत भाग घेऊन आणि गीता पाठांतर करून तरुण व्यक्ती हे तत्वज्ञान ग्रहण करतील आणि शांत जीवन जगतील. तर या योजनेत ज्यावेळेस तरुण व्यक्ती भाग घेतील त्यावेळेस ते काय करतील, गीता पाठांतर करतील. का पाठ करतील, तुम्हाला माहिती आहे, न्याहारी पत्रक मिळवायचं आहे. गीता पाठ करून तरुण व्यक्ती हे तत्वज्ञान काय आहे ते ग्रहण करतील, आत्मसात करतील, आणि त्या पद्धतीने त्यांचं काय आहे, जीवन जे आहे ते शांत जीवन जगतील. तर याच्यातील कृती म्हणजे काय सांगायचं आपल्याला की ऑप्शन वेगळंच म्हणतोय आणि हे वेगळं सांगत आहे. अशा पद्धतीने आता हे जे सांगत आहे याचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर बघा इथे जे काय ऑप्शन आहे त्यामध्ये बघा तिसरा ऑप्शन आपल्याला दिसतो. तिसरा ऑप्शन काय आहे, जागरूकता म्हणजे आकलन नव्हे. जागरूकता म्हणजे आकलन नव्हे म्हणजे हे सांगत आहे जागरूक व्हा. तोंडपाठ केल्यानंतर काय होईल बघा, त्यांचा आत्मविश्वास वाढेल. आत्मविश्वास हा ज्यावेळेस आपल्याला आकलन होतं, ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचं पूर्ण पद्धतीने जाणीव होते, आपली आत्मसात होते, त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीचं आकलन होतं, आपला आत्मविश्वास वाटतो आणि भारतीय जीवनाचं तत्वज्ञान
संबंधी आपण काय होतो, जागरूक होतो. परंतु यांचं म्हणणं काय आहे की जागरूकता म्हणजे आकलन नव्हे. असं कधी असेल का? नाही, कारण हे तत्वज्ञान त्याच्यासाठीच चालू आहे. आकलन करा, त्यामुळे तुम्ही काय व्हाल, जागरूक व्हाल. म्हणजे हे जे विधान आहे ते रॉंग आहे, या विधानामध्ये ते बसत नाही. म्हणजे तीच या युक्तिवादातील काय आहे, त्रुटी आहे. म्हणजे आपला आन्सर जे आहे ते 3 नंबरचा आन्सर आहे आणि बाकीचे सगळे जे विधान आहे ते याच्यामध्ये तुमचं ॲक्युरेट बसतात, हे लक्षात घ्या. परंतु अतिशय चांगल्या प्रकारे काय इथे काय विचारलं, सर्वात चांगल्या प्रकारे व्यक्त करणारे पर्याय. सर्वात चांगला म्हणजे असे काही पर्याय आहेत ते सुद्धा आहे, परंतु त्याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने व्यक्त करणारा पर्याय फक्त तिसरा आहे, जागरूकता म्हणजे आकलन नव्हे. बघा परत एकदा, अलीकडच्या काही वर्षात अनेक लोकांनी सायकलींचा वापर करू लागलेला आहे. लोकांना सुदृढ राहायला मदत होते, या कारणाने ही बाब स्वागतार्ह आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे. पण जर शिरस्त्राण घालण्याची सक्ती केली, शिरस्त्राण म्हणजे काय, हेल्मेट, हेल्मेट घालण्याची सक्ती केली तर लोक सायकल चालवणे टाळतील. बरोबर, अतिशय बरोबर गोष्ट आहे. सर्वांना माहित आहे की सायकल चालवत असताना हेल्मेटची जी काही गरज आहे ती गरज लागत नाही. परंतु जर शासनाने ही सक्ती केली तर लोकांना ते बर्डन वाटेल. बरोबर, याचा अर्थ कारण टू व्हीलरवर जे काय आहे ते त्यावर हेल्मेटची सक्ती आहे ती बरोबर आहे, परंतु सायकलचा उपयोग जर हेल्मेटसाठी किंवा हेल्मेटचा वापर केला तर ते लोकांना आवडणार नाही. त्यामुळे लोक जे काही लोकांना सुदृढ राहण्यासाठी किंवा त्यांचं शरीर चांगल्या पद्धतीने राहण्यासाठी जर लोक सायकलचा वापर करत आहेत तर ते सुद्धा लोक करणार नाही, हे लक्षात घ्या. हे मी तुम्हाला इथपर्यंत जे काही विधान आहे त्याचा अर्थ सांगितलं. प्रत्येक गोष्टीत धोका असतो आणि स्वतःची काळजी कशी घ्यायची हे लोकांना माहित आहे, अतिशय बरोबर आहे. प्रत्येक गोष्टीत धोका असतो हे सगळ्या जगाला माहित आहे आणि स्वतःची कशी काळजी घ्यायची हे सुद्धा लोकांना आहे. टू व्हीलरचा जो काही वेग आहे तो कंट्रोल होत नाही, परंतु सायकलचा वेग कंट्रोल होतो हे लोकांना माहित आहे. त्यामुळे शिरस्त्राण नेमकं कुठे घालायचं, हेल्मेट कशावर घालायचं हे लोकांना चांगल्या प्रकारे समजतं. लोकांनी स्वतःचे नुकसान करण्यामध्ये शासनाची कोणतीच भूमिका नाही. लोकांनी स्वतःचे नुकसान करण्यामध्ये शासनाची कोणतीच भूमिका नाही. सायकल चालवणाऱ्यांवर शिरस्त्राण घालण्याची बळजबरी करणे ही सरकारची व्यक्तिगत निवडीत होणारी अनावश्यक लुडबुड आहे, अतिशय बरोबर आहे. त्यांच्या पर्सनल मॅटरमध्ये, लोकांच्या पर्सनल मॅटरमध्ये जर एखाद्याला सायकल घेऊन जायची असेल तर लोक ठिकठिकाणी पोलीस थांबतील आणि म्हणतील की तू सायकल चालवत नाही, तू हेल्मेट घालायला पाहिजे. म्हणजे लोकांचा जो काय व्यक्तिगत लोकांना चालण्याचं स्वातंत्र्य जे आहे त्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर काय एक प्रकारे गदा येईल किंवा त्यामध्ये अनावश्यक लुडबुड होईल, कोणाची, सरकारची. तर ते काय आहे लोकांना चांगलं वाटेल का नाही, आणि ते लोकशाही जीवन मार्गाच्याही विरोध आहे, अतिशय बरोबर आहे. लोकशाही जीवन मार्गाचे म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही सायकल चालवत आहे, तुमचं व्यक्तिगत जीवन जगत आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हेल्मेट घालण्याची सक्ती करणं हे म्हणजे एक वेगळ्या प्रकारे म्हणजे आपण करतो काय आहे आणि तुम्ही सांगता कोणत्या बाजूने आहे. तुम्हाला ज्यांना सांगायचं त्यांना सांगा, म्हणजे कोणाला की टू व्हीलरवाले असते त्यांना सांगा तुम्ही ती हेल्मेट घालण्याची सक्ती करा, ती तिथे बाब योग्य पद्धतीने बसत असते, हे लक्षात घ्या. म्हणजे काय आहे, शासनाने सांगायचं वेगळं, म्हणजे शासनाने काय करणे, लोकांच्या काय करणे, व्यक्तिगत निवडीत काय करणे, लुडबुड करणे. आता काय विचारले, युक्तिवादात वापरलेल्या तत्वाचे उत्तम विवरण करणारे पर्याय विधान निवडा. उत्तम विवरण, अतिशय चांगल्या प्रकारे विवरण म्हणजे काय की याच्या समानार्थी वाक्य खाली निवडायचं आहे, जे याला समानार्थी असेल. याचा समानार्थी काय आहे, सायकल चालवण्याच्या विरोधात सरकार आहे, मुद्दाम हेल्मेट घाला म्हणजे सायकल चालवणार नाही. हे काय झाले, जीवनाशक किंवा व्यक्तिगत निवडीमध्ये लुडबुड. आता बघा याच्यासाठी बघा 2 नंबरचा ऑप्शन बघा काय आहे, मौजेसाठी घेतल्या जाणाऱ्या पेयांना व औषधांना कायदेशीर मान्यता द्यायला हवी. आता हे पण काय झालं, व्यक्तिगत निवडीत होणारी अनावश्यक लुडबुड. बरोबर, जे मौजेसाठी घेतल्या जाणाऱ्या पेयांना व औषधांना, जे एकदम मौजेसाठी आहे, लोक आपल्या आनंदासाठी किंवा फेस्टिवल साजरा करण्यासाठी जे काही पेय आहे, औषध आहे ते घेतात, त्यांना जर कायदेशीर मान्यता देते तर लोक आनंद कोणत्या पद्धतीने साजरा करतील. याचा अर्थ लोकांच्या आनंदावर आपण काय केलं, सरकारने लुडबुड केली आणि हेच त्याला काय करते, योग्य पद्धतीने काय करते, मॅच करते किंवा समानार्थी आहे. म्हणून आपलं आन्सर काय आहे, हे 2 नंबरचं विधान. बघा 98 नंबरचा प्रश्न, वेळ अंतर यावर आधारित आहे. एक कामगार त्याच्या घरापासून कारखान्यात पोहोचण्यासाठी ताशी 5 किलोमीटर गतीने चालला तर तो 3 मिनिटं उशिरा पोहोचतो. जर तो ताशी 6 किलोमीटर गतीने चालला तर तो 7 मिनिटं लवकर पोहोचतो. तर त्याचे घर आणि कारखाना यांच्यामधील अंतर किलोमीटरमध्ये निवडा. आता बघा याच्यामध्ये समजा तुम्हाला अशा प्रकारचे काही गणित आहे ते विचारले की एका ठिकाणी तो लवकर पोहोचत आहे, एका ठिकाणी तो उशिरा पोहोचत आहे, एवढा त्याचा वेग आहे, एवढा त्यांनी वेग वाढवला तर लवकर पोहोचेल आणि त्यांच्यामधलं अंतर काय आहे हे विचारलं आहे. तर बघा त्याच्यासाठी एक सिंपल गोष्ट आहे ती तुम्ही करा. अंतर जर तुम्हाला विचारलं, बरोबर, तुम्हाला अंतर विचारलं तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही काय करा की
उशिरा पोचणारे आणि लवकर पोचणारे जी काही वेळ आहे त्यांची बेरीज करा. उशिरा पोचणारे आणि लवकर पोचणारे. बघा आता उशिरा पोचणारे म्हणजे ते किती 7 मिनिटे लवकर आहे आणि उशिरा बघा 3 मिनिटे उशिरा आहे. यांची तुम्हाला काय करायची आहे बेरीज. म्हणजे 7 आणि 3 यांची बेरीज करा. ती बेरीज किती आली 10. आता 10 मिनिटं आहे आपल्याला ते तासामध्ये पाहिजे म्हणजे ते किती झाले 60. त्याला भागिले 60 करावे लागेल बरोबर. कारण किलोमीटरमध्ये आपल्याला डिस्टन्स निवडायचा आहे आणि किलोमीटरमध्ये निवडत असताना आपल्याला वेळेचं रूपांतर सुद्धा तासामध्ये करायचं आहे. म्हणजे ते 10 मिनिटं आहे ते तसेच न ठेवता त्याला भागिले काय केले आपण 60 केलेले आहे. आणि इथे काय करा गुणाकाराची सेम काय केली वेळेची बेरीज केली. उशिरा आणि लवकर यांची बेरीज केली आणि भागिले 60 गुणाकार काय करा की पहिला वेग आणि दुसरा वेग यांचा गुणाकार करा. पहिला वेग आणि दुसरा वेग. पहिला वेग कोणता आहे 5 किलोमीटर आणि दुसरा वेग कोणता आहे 6 किलोमीटर. यांचा तुम्ही काय करा गुणाकार करा. 6 गुणिले 5 यांचा गुणाकार करा. परत एकदा भागाकारामध्ये जो काही वेग आहे त्यांचा काय करा त्यांची काय करा सबट्रॅक्शन करा वजाबाकी करा. म्हणजे कोणता वेग 1 5 आणि 6 यांची काय करा सबट्रॅक्शन म्हणजे यांची वजाबाकी करा. आणि हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला जे काही अंतर आहे ते अंतर जमेल. बघा आता आपण हे सोडवूया. हे 0 गेले बघा. इथं 1/6 गुणिले इथे 6 गुणिले 5 इथे तर 1 राहणार आहे बघा. हा 6 गेलेला हा 1 गेला बरोबर. उत्तर काय आलं आपलं फक्त 5 आणि 5 काय आहे किलोमीटर. ऑब्व्हियसली किलोमीटर आहे कारण आपण जे अंतर आहे ते तासामध्ये केलेलं आहे. काय आहे त्याचा आन्सर 5 किलोमीटर. हे लक्षात घ्या. बघा मागच्या पण लेक्चरमध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा अशा प्रकारचं एक एक्झाम्पल होतं ते पण आपण सॉल्व्ह केलेलं आहे. इथे रिकामी जागा आपल्याला काय आहे ती भरायची आहे. जगभरातील प्राचीन संस्कृती देवतांचे शांतवन करण्यासाठी रक्त अर्पण केले जात होते. काय जगभरातील प्राचीन संस्कृती व देवतांचे शांतवन करण्यासाठी रक्त अर्पण केले जात होते आणि मानवी बळी दिला जात होता. असे असले तरी शेजारच्या टोळ्यातील कैद्यांना बळी देण्याबाबतचा माया संस्कृतीचा नैसर्गिक कल अन्य सर्व टोळ्यांना काय करत होता. आता बघा आपल्या शेजारचं घर आहे. आपण टोळीपेक्षा आपण एक घराचं उदाहरण घेऊ आणि एक शेजारचं. आपल्या घराच्या शेजारी समजा एखाद्या ठिकाणी जे काही प्राचीन देवदेवता आहेत त्यांचं शांतवन करण्यासाठी किंवा त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी काय करावं लागत आहे तिथे रक्त अर्पण केले जात आहे. परंतु ते रक्त कोणाचं अर्पण केले जात आहे तर मानवी बळी दिला जात आहे. म्हणजे मानवाचा खून करून तो पूर्ण बळी तिथे दिला जात आहे. आणि ते आपल्याला काय होईल मग आपल्याला आपल्या शेजारच्या घरात जर ती गोष्ट चालू असेल तर आपल्याला ती गोष्ट आनंददायक वाटेल का नाही. आपल्याला ती गोष्ट चांगली वाटेल का नाही. आपल्याला काय करेल ती गोष्ट अस्वस्थ करेल. आपल्याला ती असं वाटेल की कधीतरी आपला सुद्धा बळी दिला जाऊ शकतो बरोबर. आपल्याला ती गोष्ट काय करेल एक अनकम्फर्ट आपल्याला काय होईल फील होईल. मग त्याच पद्धतीने शेजारच्या टोळ्यांना सुद्धा हे काय होत असेल आपल्याला जसं वाटेल त्याच पद्धतीने. मग आता येऊया आपण ऑप्शन मध्ये काय आहे इथे बघा विस्तारित वाटेल का आपल्याला नाही. शेजारच्या मानवाचा बळी देतो आपल्याला विस्तारित त्याचा काही संबंध नाही. अपमानित बघा माफ वाटेल का आपल्याला हा आता बरं वाटलं आपल्याला नाही ते पण नाही. बंदिवान वाटेल का आपल्याला नाही. मग आता इथे काय आहे आपल्याला काय करतील ते आपल्याला अस्वस्थ वाटेल की शेजारी मानवाचा बळी देत आहे. आपण काय होऊ अस्वस्थ होऊ आणि आपल्याला अपमानित का वाटेल कारण आपण सुद्धा एक मानव आहे. म्हणून मानवाचा बळी देताना आपल्याला सुद्धा काय वाटेल अपमानित वाटेल. म्हणून त्याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन जो काय तो कोणता असेल अस्वस्थ व अपमानित वाटेल. हे लक्षात घ्या. आपल्याला बंदिवान वाटेल का नाही. ते मानवाचा बळी देतो म्हणजे आपण बंदिवान आहात का नाही. म्हणून इथे काय आहे अस्वस्थ आणि अपमानित. आता बघा लास्ट क्वेश्चन बघा कागदाच्या घडीचा क्वेश्चन आहे. याच्या आधीच्या पण व्हिडिओमध्ये कागदाच्या घडीचा पण क्वेश्चन होता बघा. तिथे पण आपण सोडवलेला होता. इथे पण सांगतो तुम्हाला. सर्वात पहिल्यांदा काय वरील जाळ्याची घडी घालून घनाकार मिळवला म्हणजे क्यूब मिळवला. घनाच्या पृष्ठावरील फक्त नेमक्या 2 कर्णरेषा काय 2 कर्णरेषा जितक्या शिरोबिंदू छेदतात त्यांची काय निवडायची संख्या निवडायची. म्हणजे 2 कर्णरेषा ज्या आहेत ते एकमेकांचे शिरोबिंदू जिथे जेवढे शिरोबिंदू आहेत त्यांची संख्या निवडायची आहे. आता दिसतात क्षणी आपल्याला इथे 2 शिरोबिंदू दिसले 1 आणि 2 बरोबर. हे 2 दिसलेले आहे. आता बघा आपल्याला इमॅजिन करायचं आहे की हे जे 2 भाग आहे हे बरोबर यांच्या शेजारी जातील ते वरून येतील आणि हा जो भाग आहे हा काय जाईल त्यांच्या मागच्या साईडला जाईल. बघा हा जो भाग ज्यावेळेस त्या घनाच्या मागच्या साईडला गेल्यानंतर हा जो भाग आहे आणि हा भाग आहे हा त्याला काय होईल मॅच होईल तिथे. हे लक्षात घ्या. थोडं इमॅजिनेशन वापरा. ज्यावेळेस आपण याची वर घडी घालू आणि हा तिकडून येऊ त्यावेळेस हा आणि हा काय होईल इथले मॅच होतील. म्हणजे किती झाले ते 3 झाले. 1 2 3 म्हणजे हा जो ऑप्शन आहे 2 तो येईल का नाही. 3 झाले बरोबर. त्याच्यानंतर बघा
आता हा जो काही ऑप्शन आहे बघा, हा जो काय आहे आणि हा आहे, हा सुद्धा एकमेकांना काय होईल मॅच. हा ज्यावेळेस खालून जाईल आणि तो ज्यावेळेस तिकडून मागून येईल त्यावेळेस तो काय होईल, त्याला टच होईल. म्हणजे हा सुद्धा काय होईल, एकमेकांना टच होईल. म्हणजे एकूण किती झाले, 1 2 3 आणि 4 बरोबर. बघा 1 2 हा 1 म्हणजे यांचा 3 आणि या दोघांचा 1 किती झाले 4. म्हणजे एकूण किती शिरोबिंदू आहे 4. जरी तुम्हाला मागच्या पण एक्झाम्पल मध्ये सांगितलं 90% आन्सर काय लिहायचं, जर तुम्ही लास्ट अटेम्प्टला असाल किंवा वेळेच्या अगदी शेवटच्या क्षणाला असाल तर काय करायचं, समोर तुम्हाला किती दिसत आहे, समोर 2 दिसत आहे तर मागच्या साईडने पण 2 असतील हे लक्षात घ्या. म्हणजे 2 आणि 2 किती झाले 4 हे लक्षात घ्या. तरी पण मी इथे तुम्हाला सांगितलं आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचे हे जे काही 100 प्रश्न आहेत थोडेसे अवघड लेवलला थोडेसे हे प्रश्न होते, त्यामुळे लेक्चरला थोडासा वेळ लागला. परंतु आपण सर्व प्रश्न एकदम चांगल्या पद्धतीने ते सॉल्व्ह केलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ एकाच व्हिडिओमध्ये बघून कळणार नाही, तुम्हाला तो व्हिडिओ वारंवार बघावा लागेल आणि त्यावेळेस त्यासोबतच तुम्हाला तो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन पेपर तो सोडावा लागेल. भेटूया आपण परत एकदा पुढच्या एका चांगल्या व्हिडिओला घेऊन. 2018चा जो काही पेपर असेल कंबाईन ग्रुप बीचा, त्यामध्ये प्री एक्झाम मध्ये कोणकोणते क्वेश्चन्स विचारले आहे गणित आणि बुद्धिमत्तेचे ते आपण सॉल्व्ह करूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना अभ्यासच होती. ऑल द बेस्ट.